काय काय परिस्थिती होती आणि बाबासाहेबांना ही भीती होती का जर इंग्रज चालून गेले या देशाला राज्य म्हणजे या देशाला स्वातंत्र्य नाही भेटलं म्हणजे स्वतंत्र भेटलं त्याच्यानंतर माझ्या समाजाची भूमिका काय तुम्हाला मी सांगतो आज जर आपले मुलं शिकत आहेत आपले मुलं चांगले नोकरीवर आहेत आपल्या घरचे लोक चांगले नोकरीवर आहेत गणपती साहेब तुम्हाला सांगतो नोंद करा गणपती या गोष्टीची तुमच्यामध्ये तुम्ही पेपर पाठवता किंवा एखाद्या काल 2 दिवसाच्या आडचा त्यामध्ये एक लिहिलं राहते पेपरला की गजबे साहेब भ्रष्टाचाराच्या याच्यात सापडलेले आहे तुम्ही नोंद करा आम्ही अभ्यास केलेला त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त बाबासाहेबाला मानणाराच वर्ग भेटतो का भेटतो कारण की त्यांनी अशी स्कीम बनवलेली आहे का तुम्हाला नोकरी जरी आरक्षणाला भेटली असेल तर तुम्हाला काय कसं काढू आम्ही या संस्थेमधून या शाखेमधून समजलं का चारही संस्थाच्या बाबासाहेबांना मूलभूत आपल्या अधिकारासाठी दिलेल्या होत्या पक्ष म्हणजे न्यायालय आपलं नाही राहिलेलं आहे चुनाव आयोग तर बिलकुल येत आणि पत्रकाराच्या बद्दल तर तुम्ही बोलू नका कोणीच आणि या 1947 च्या आधी ज्या परिस्थिती होती बाबासाहेबांना ते भीती होती का हे संविधान म्हणजे 19 म्हणजे जर इंग्रज चालू नाही गेले इंग्रज नाही असले तर आपले काय हाल झाले असते राज्य घटनेमध्ये खरंच आपल्याला अधिकार भेटला असता का आमचे डॉक्टर रामसिंग राणे सरांचं माझं एक वेळा वैयक्तिक बोलणं झालं होतं की सर बाबासाहेबांना राज्य घटनेचे म्हणजे राज्य घटनेमध्ये पारित करण्यासाठी अध्यक्ष बनायला पाहिजे होतं म्हणजे राजेंद्र प्रसादच्या ठिकाणी म्हटलं सर राजेंद्र प्रसादच्या ठिकाणी जर बाबासाहेब बसले असते तर त्यांनी जो दुसरा असता तो फक्त पास कर बाबासाहेबांना पासच करायला लागला असता ना पण त्यामध्ये पूर्ण रूप जर दिलं शिल्पकार ज्यांना म्हणतो त्यांनी ते शिल्प बनवले त्या ठिकाणी आणि बाबासाहेबांनी जर ते खरंच अनुच्छेद 19 अनुच्छेद 14 15 जे काही आहे जे आपल्याला जो अधिकार आहे जे आपल्याला मतदानाचा अधिकार भेटतो ज्या सगळ्या गोष्टीचा अधिकार भेटतो ते बाबासाहेबांनी टाकलेच नसते तर पारित करण्याचं काही एक काम मला वाटते की त्या अध्यक्षाचं फक्त बाबासाहेबांचं एवढं नाव राहिलं समाजामध्ये नसतं मला असं वाटतं हा माझा व्यक्तिगत तर मला या ठिकाणी तुम्हाला एकच सांगावंसं वाटत आहे की या ठिकाणी उठाच्या वेळेस फक्त लक्षात ठेवा की खरंच काळ अंधाराचा आहे आणि जाग्या जाग्यावर वैरी आहे तुमचं कोणीच नाही आहे ना माझं आहे आपण एकटे पडलेलो आहोत ज्या ठिकाणी या देशामध्ये फुले बाबासाहेबांना शिवीगाळी दिल्या चाललेल्या आहे बाबासाहेबांवर अपमानित बोलल्या चाललेला आहे तो काळ तुम्ही असा सिंपल समजू नका हे भाषणाच्या ठिकाणी राहील पण अत्यंत मी सांगितलेलं आहे का नोकरीवरल्या व्यक्तीला सुद्धा काढण्याचा जो एवढा प्रयत्न करून एवढा इमानदारीनं मुलगा निघून राहिला आणि त्याला फक्त त्याची स्कीम आहे अशी का 100-200 रुपये देतात म्हणजे हजाराचा बंडल देतात आणि ते तुमच्याजवळ येतात तुमच्याजवळ देऊन देतात आणि बस मग त्याच्यानंतर त्यांची टीम येतात आणि ते तुम्हाला तुमच्या मुलांना तुमच्या यांना बरोबर तुमचे म्हणजे जे त्यांनी एवढी प्रॅक्टिस केली त्या अभ्यासामध्ये जे शिक्षण रात्र दिवस डोळे फोडले यांना किती इझी आहे ते ड्युटी काढण्याचं